राणी भर ना ते सगळं सामान बॅग मध्ये. का असंच पडू द्यायचं का? उद्या आणखी सकाळीच निघावं लागेल. तुला काय आहे, मला सगळं आवरत बसावं लागते. अगं भरते ना गं मम्मी. पप्पा आपण एकच टाईपचे ड्रेस घेतले सगळे. आपण ना वेगवेगळे घ्यायला पाहिजे होते शिवमसाठी. हे ना सारखे सारखेच आहेत. नाही रे बेटा, कॉटनचे बरे तिला त्याला उन्हाळ्यात घालायला होते ना. हा, उन्हाळ्यात घरी म्हणजे कसं दिवसभर घातले तरी गरमी नाही होत, बायाने काही नाही, हवा लागते. कॉटनचे चांगले राहतात घरी घालायला. नवीन घेतला ना आपण चांगला त्याले. हा? तो घालील तो बर्थडेच्या दिवशी. हा रोजचे घालायले. अन सारखे सारखे कशाला, एवढं सगळे तर रंग आहेत त्याच्यात, वेगवेगळे रंग आहेत. त्याला आवडील बघ. खेळणी भर त्याची पटपट. चल बॅग भर लवकर लवकर, आपल्या सकाळी लवकर निघायचं आहे बरं. आता जेव्हा लागते का कोणाला? नाही तुम्ही पटकन किचन आवरते आणि झोपते. सकाळी लवकर उठावं लागेल अजून. तिथं जाऊनच काय आराम आहे का? असं थोडी आहे की तिथे गेल्यावर प्रवासातून आले ब हे म्हणून काही एक दिवस का आराम करायला थोडी भेटणार आहे. तिथं तर गेल्या गेल्या तर सुरूच व्हावं लागते कामाला. लय उरानं गाळे लोटत ती गेल्यावर तू, मला माहित नाही. हा, हो, लय बापा. तर ती गेल्यावर तर तू निरा 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 अर्ध्या गावातले भांडेच घासून येतो. लय काम करतो. शिल्लक नका बोलू, नाही तर का आराम भेटते का मला? चल बाई मी जाते. मम्मी पप्पांचे तर भांडण चालू आहे. मी गेली ना आपाजींना पण सांगेल, मोठे बाबाला पण सांगेल, मोठ्या आईला पण सांगेल. मम्मी पप्पा नुसतं भांडतात. एवढं कशाला शिल्लक बोलून राहिले? काम नाही तर काय झोपलेली असते का मी तिथं? येतच काय ले, इकडून जाता जाता तुला तर बापाच्याच घरी ठेवून देतो. तर पप्पाच्या घरी राह तू. राणी आणि मी, आम्ही दोघ जण जाऊ आम्ही कार्यक्रमाला. अन कशाला कशाला तिथं कशाला जाणार आहे मी? मी तर घरीच येणार आहे. मी जर आली नाही तर म्हणतीलच ना सगळेजण, आली नाही आली नाही, मंदा आली नाही, शिवमच्या वाढदिवसाला आली नाही, उगाच तमाशा केला. माझं नाव तसंही बदनामच आहे ना, की मंदा असं करते, मंदा तसं करते. मी काही पण केलं तरी तुम्हीच माझा राग करता. तुम्हीच माझा कधी मोठेपणा करत नाही. तुम्हीच माझं कधी कौतुक करत नाही. म्हणून असं आहे सगळं. पण डोक्षेची, काय मोठेपणा करायला लागते हो तुला, काय कौतुक करायला लागते तुला? हाय का तू कौतुकीच्या लायकीची आहेस काय? हा, त्या हितभर लेकराच्या वाढदिवसासाठी एवढा दांगडो करून राहिली. हा, पाहिलं मी. हा, खेळणे घेतले तर लहान तोंड उतरेल होतं काय? हा, हा, स्वतःच्या भाच्यासाठी कसं घेता आलं? स्वतःच्या भावाच्या लेकरासाठी एवढं भर खेळणे घेतले. माझ्या भावाच्या लेकराला घेतलं काही खेळणं? ते नाही समजलं तुम्हाला? तू का नाही घेतलं? मी माझ्या भावाच्या लेकरासाठी घेतलं, तर तू तुझ्या भावाच्या लेकरासाठी घ्यायला लागत होतं. मी का नाही म्हटलं असतं का? हम्म, तुम्हाला का म्हणता नाही आलं का मग घे म्हणून? तुम्ही तर म्हणत होते एवढं मोठं खेळणं नाही खेळत शिवम. शिवम लहान आहे. म्हटलं नाही का ती कारसाठी? मी डोक्षेची 10,000ची गाडी होती ना, ते 10,000चं खेळणं घेतं काय? हा? हा, बघितलं बघितलं, आला आला पैसा आड. हा? स्वतःच्या घरच्यासाठी तर किती चालतात तुम्हाला खर्च. आणि मला भाच्याले मी फक्त 10,000ची गाडी घेतो म्हटलं तर तुम्हाला लहान जीवार आली मॅट डोक्षेचे. आणि 10,000 नाही समजून राहिली. हा? म्हणता म्हणता त्या कोण नाही घेतलं? मी तर म्हटलं होतं ते गाडी घेतो. तर तुम्ही काय म्हणा, शिवम अजून लहान आहे. मी का शिवमसाठी घेऊन राहिली होती का? मला थोडी माहित आहे मग, माझ्या अंगात का देव घुमले का, की तू तुला भाच्यासाठी घेऊन राहील ती म्हणून. मला असं वाटलं की तू शिवमसाठीच म्हणतं काय. खोटं नका बोलू, सगळं समजते. हा, तुम्ही एवढे काही मूर्ख नाहीये. सगळं समजते तुम्हाला. तुम्हाला माहिती होतं मी आनंदासाठीच घेऊन राहिली होती गाडी. आनंदा खुशीले दोघाही मिळून एकच नेलं असतं. त्या दोघांले दोन दोन तर काही घेत नव्हती. एखादा माणूस असता तर म्हणत होता दोन घे, एक भाषीले आणि एक भाषेले. 20,000 गेले असते तुमचे. असं काय आकाश फाटलं असतं? आता बघते ना वाढदिवसाला किती देता ते. मी डोक्षीचीच बाई आहे. 20,000चं कोण खेळणं घेतलं होतं काय? त्याच्या बापानं तरी आणलं का त्याला 20,000चं? 10,000ची गाडी. बरं त्याचा काही वाढदिवस नाही, त्याचं काही नाही. सहज 10,000चं खेळणं कोणी घेत असते काय? 200, 400, फारी फार 500. लयच तू मोठे लोक आहेस, लयच पावरात आहेस तर 1,000चं घे. 1,000 याच्यावर खेळणं असते काय? एवढा श्रीमंत तर काही मी नाही आहोत की 10,000चं खेळणं घ्यायले. भाई ताळबेलनी कुकडे बडबड करत राहते मॅट डोक्याची. पैसाचं तर तिले पाणीच वाटते. 10,000ची खेळणे पाहिजे, 10,000ची. आता कशाला कल्ला करून राहिले? हा, चिकटला बोलायची. माझ्या नातेवाईकात काही करा म्हटलं की भल्ल दिले हे ती. आणि त्याच्या इकडे तर लुटून देऊ का दान देऊ, काय करून काय नाही असं होते. राणी, आवर बेटा पटकन. झोप, सकाळी लवकर उठायचं आपल्याला, जायचं ना गावला. आणि ते बॅगेतलं सामान कशाला काढून राहिली? हा, इथं राहून जाईन ना. नाही ना पप्पा,
शिवमच्या खेळण्यासाठी आणि त्या ड्रेससाठी जागा करत आहे ना मी. राहू दे, मम्मी भरीन ते तिचे इच्यातलं काढतं का तिने सामान भरेल आहे ना ते. राहू दे ते. दुसरी थैली माग तिला, दुसरी थैली घे. अडलं माय खेटर. ठेवा काय ठेवता तर. झोपते मी, मला झोप आली. तेवढी एक बॅगही नाही भरल्या जात काय. मम्मी, ए मम्मी. हा लाईन जवळ बा बाई घरी नाहीत. बरं वहिनीला आवाज द्या बरं. वर आहेत का वहिनी? नाही मी काय म्हणतो त्या हा मोहिनी आणि लागे बाई दोघी जणी घरी नाहीत ना. त्या काही सामान आणायला गेल्या. काही काम होतं का? घरी नाहीत त्या दोघी जणी. मला सांग ना, मी करतोय का परी. नाही नाही, काम नाही, काम काही नव्हतं. ह्या दोघी जणी कुठं गेले? सकाळी काही बोलल्या नाहीत वहिनी. कुठं जायचं होतं? मुलं पण नाही दिसून राहिले. मुलांना सोबत नेलं का? हो ते लेकराचे कटिंग काही करायचे होते. हा तर लेकरायला नेला संग आणि हे काही सामान आणायचं होतं जसं काही. तर मग गेल्या दोघी जणी, आता गेल्या घंटाभर झाले. हो का? बरं मंदाताईन पाहुणे येऊन राहिले. म्हटलं स्वयंपाकाची तयारी तेच सांगत होतो मी वहिनीला की काही तयारी करून ठेवा. ओय माय, हो का? मी मी करतो ना. काय करा लागते आता. मोहिनीला काही माहित नाही. फोन नेला पण तिनं संग. मग तिच्या फोनवरावर फोन लावू है ना. फोनवर फोन लावता का तिच्या? सांग ना मग तिले. मग येते काय जी ना ते घरी जसं. पाहुणे येतील तर माय अचानक येऊन राहिल्या मंदाबाई. नाही, ते तिच्या जाऊचा मुलगा आहे ना, त्याचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे म्हणते काही. नाही नाही, वाढदिवस आहे. माझं लक्ष नव्हतं. वाढदिवस आहे. हो, वाढदिवस आहे त्याचा. तर त्याच्यासाठी येऊन राहिली ते. तर म्हणे उभ्या उभ्या इकडून जातो असं म्हणे. आता ती जेवती की नाही काय माहिती. पण म्हटलं एक वहिनीने काही तयारी करून ठेवली असती, नाही तर नाश्ता वगैरे करून ठेवला असता. हा असं असं. हो 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 बरोबर आहे. चांगलं होतं ते बाई. वाढदिवस जशी जवळ बा वाढदिवस आहे. 12 महिने झाले ते पोरग होऊन. माहित आहे मले. असं काय त्यासाठी येऊन राहिलं का? हो बराबर आहे. मग मी करतो ना माय. वरण भाताचं कुकर लावून देतो अन् लगे पोळ्या करून ठेवतो. आपच भाजी मोहिनी आल्यावर करीन. ते भाजीचं मला काही सुचत नाही. ते ते करते तिचा हिशोबानं बराबर. काही गोळा धोळाचं काही करू का? नाही नाही, एवढं नाही. बरं तुम्ही राहू द्या, मी वहिनीला फोन लावतो. बघतो मी. ते जेवणार नाहीत ना काही. आपल्याला असं माहिती नाही जेवतात की नाही, का लगेच जातात. तिकडे जाणार आहे ती. आता इकडनं येऊन राहिले तर म्हणे येतो म्हणे भेटीला, असं तिचा फोन आला होता. म्हटलं वहिनीला सांगून द्यावं घरी. बरं मी विचारतो वहिनीला किती वाजेपर्यंत येतात तर. काही करू नका तुम्ही, वहिनी आल्या की करतील मग. बर तुम्ही फोन लावजा मग मोहिनीले. म्हणजे तिले माहित असलं तर येते जशी ते मग लवकर. हो 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 हो, वहिनीला फोन. हॅलो, हा वहिनी. हा, म्हटलं घरी येता लवकर. मंदाता येईन, पाहुणे येईन, ते येऊन राहिले. या म्हटलं तुम्ही घरी. काही राहिलं असेल तर राहू द्या, नंतर कधी जाता. बरं केलं बाई, मोहिनीला फोन लावला. आपुशी ते हो माय. ते असली तर बरं राहते बाई. आपल्याला काही सुचत नाही माहिती त्याचे नाचते त्याचं काय माहिती. चाल बाई बरं बरं. ते भांडे घेतो घासून आणि कपडे काढून आणतो, घड्या करून ठेवतो, घर झाडतो. पाहुणे येऊन राहिले. चाल बाई पटापट आवरतो मग. का मंदाताई येतात, मंदाताई येतात ना. मी घाई घाई आली आणि ही करून ठेवलं मी. गाजर भेटले मार्केटमध्ये. म्हटलं जाऊ दे गाजरच घेते आणि हलवा बनवते. मम्मी म्हणत मग घे म्हणत. नाहीतरी आता सीजन चाललं म्हणत गाजरचं. तर घेऊन टाक म्हणत. ते खाणंही होते. आनंदाला आवडते गाजरचा हलवा. तर हलवाही बनवला मी. त्याचा अजून काही पत्ता नाही. फोन लावून पहा ना कुठपर्यंत आहेत तर. अहो येत नाही मंदा. इकडे काय येते? अश रवीनं सांगितलं ना. मंदाता येईन लागे ते पाहुणे ते येऊन राहिले इकडून. जाता जाता इकडून येऊन राहिले न ते. म्हणून तो केलं. तुम्हाला माहित नाही का? मगाच रवीले फोन आलता मंदाचा, म्हणजे पाहुण्याचा आलता. मला ठीक आहे, मंदाचा आलता काय मी येत नाही म्हणत ना. मला रवीनं सांगितलं ना, पाहुणे घरी गेले मग तिकडल्या तिकडे. बरोबर आहे ना हो, ते कार्यक्रमाला आले ना. ते त्याच्या भावाचा मुलाचा वाढदिवस आहे ना. तर ते घरी गेले असतील ना, इकडे कशाला येतील? हो का? सांग बाई. रवीनं मला अजूनही सांगितलं नाही की वहिनी येत नाही तर काही. मी बसली मॅटासारखी वाट पाहत. सांग ज्योती बाई मग स्वयंपाकाला लागतो. येत नाहीत ना पण नक्की. मी म्हटलं आपण घरच्या स्वयंपाकाला लागा, अजून ते येतील तर मग स्वयंपाक करावं का काय करावं म्हटलं. मग मी थांबली, हलवा बनवला आणि वाट पाहून राहिली. नाही नाही, मग अशीच फोन आलता. रवी विसरला असेल, रवीचं लक्ष नसेल. नाही तर काय आईला सांगितलं असेल त्यानं, मम्मीला सांगितलं असेल, नाही तर आईला सांगितलं असेल. येत नाहीत पण मला माहितीये. हलवा बनवला का? दे बरं मग मला. हो आणते. का हो? आता मग त्या वाढदिवसाला आपल्याला पण बोलवतील ना. आपल्यालाही जावं लागेल.
हे आता मला माहिती आहे का आता त्याचा कार्यक्रम कसा आहे काय आहे बोलवतात नाहीत बोलवत. आला फोन बोलवलं तर जाऊ त्यात काय आहे? काही माणूस आहे आला फोन आणि जाऊ. तयारी नाही करा लागत काय? मला तर साडी काढून ठेवावं लागेल, त्याच्यावरच्या बांगड्या वगैरे सगळं सेट तयार करावं लागेल. अहो लॉकर मधलं सोनं आणून दे जा, नाही तर मग कुठं जायचं असलं की सोनच नसते घरी. आजच आणून ठेवा. आपल्याला येईनच ना फोन मंदाताईच्या इकडून, आपल्याला येणार नाही का फोन? मग काय त्याच्या घरी का तसंच जाता का? सोयऱ्याच्या घरी जायला लागते. सोयऱ्याच्या घरी कसं सगळं पद्धतशीरच असलं पाहिजे. सोनं बिनं असलं की चांगलं वाटते. हो, मी साडी कोणती घालू मग? पैठणी घालू का अशी ती सिल्कची घालू का? ती सिल्कची ते मागच्या दिवाळीत घेतली नाही का रश्मीनं मी सारखी सारखी, त्यातली घालू का? बाई सारखा रिकामा या पृथ्वी तलावर प्राणी नशीलच कोणता. अजून आवतं नाही आलं नाही कार्यक्रमाचं येईन की नाही माहिती नाही. आणि हे साडी कोणती घालून सोनं घालू का अन काय पोचली तर ती कार्यक्रमात. अन्याय बाबा. हा बनवलंच कोणा यायले मला हेच समजत नाही. काय हो काय बुटू बुटू करताय? कधीच काही सांगत नाहीत की हो सिल्कची साडी घाल का पैठणी घाल का, कधी काही नाही. हेच आहे निरा माणूस. बाई मीच पाहते सिल्कची साडी आहे का व्यवस्थित, तर नाही तर ड्रायक्लीन करायची होती काय, चालते एखाद्या कार्यक्रमाला तर पाहून ठेवते. आला फोन घेईन या म्हणून तर आपली तयारी असो. आनंदान खुशीचे 2-2 ड्रेस घेऊन जाईन. हो पोरं खराब करतात बाई, एक एक ड्रेस एक्स्ट्रा घेऊन जाईन लेकरायचा. ए मोहिनी हलवा दे ना काय करून राहिली गेली का कार्यक्रमाले. हो काय बे हा माणूस हलवा हलवा खायचाच दिसते निरा, मला कामही करू देत नाहीत. हो आली म्हटलं काढून ठेवते तर नाही. चल बाई स्वयंपाक करून टाकतो पहिले आणि मग मी माझं करत बसते. रश्मीला विचारतो नाही तर काय घालू. हो मॅड बाई आपल्याला फोन येते की नाही याचाच पत्ता नाही ना अजून. तुला खरंच मोहिनी लयच रिकामी आहेस व काही काम धाम नाहीत का तुले. दे बा हलवा दे मला दुनियाभराचे काम आहेत दे. लय आहेत ना दुनियाभराचे काम, मग त्यातलं एखादं करा ना आता. हा हलवा थोड्या वेळाने खाल्ला तर चालते, तोपर्यंत मी माझी साडी सिलेक्ट केली असती. दुनियाभराचे काम आहेत दुनियाभराचे काम आहेत, एक तर करा त्यातलं आता.